नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. बेकायदा बांधकामांच्या अहवालाची फाईल गायब. प्रसिद्ध श्री भवानी चौकात नवरात्र उत्सवात साकारणार श्रीराम मंदिरांची प्रतिकृती. आणि 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून घोषित. महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकांनी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं उभारली. या बांधकामांविरोधात प्रसारमाध्यमांपासून ते न्यायालयापर्यंत सर्वांनी टीकेची झोड उठवली. तरीही बेकायदा बांधकामांना जबाबदार असणाऱ्या पालिकेतील कोणत्याही अधिकाऱ्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. आता तर बेकायदा बांधकामांचा अहवाल असलेली फाईलच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या फाईलमध्ये अनधिकृत बांधकामांची यादी, फोटो, व्हिडिओ, सीडी, बांधकामांचे स्पॉट अहवालाच्या नसते, ठराव इमारतींची नावं ही महत्त्वाची माहिती होती. बिल्डर्स भूमाफियांना वाचवण्यासाठीच ही फाईल गायब केली गेली असून ठाणे महापालिका मुख्यालयात भुताटकी कोणी केली असा सवाल निर्माण झालाय. हा कारनामा कोणत्या अधिकाऱ्यानं केलाय त्याचा कसून तपास केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये ठाणे महापालिका हद्दीमध्ये बेकायदा बांधकामं सर्रासपणे उभी राहिली आहेत. याबाबत उच्च न्यायालयानं महत्त्वाची निरीक्षणं नोंदवत ठाणे महापालिकेला अनेकदा फटकारले. अनधिकृतपणे होणाऱ्या बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटले भरून कारवाई करा असा आदेश अनेक महापालिकांना उच्च न्यायालयानं दिले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी देखील बेकायदा बांधकामांसंदर्भात ठोस भूमिका घेऊन पालिका आयुक्तांना दोषी ठरवत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता अनधिकृत बांधकामांची सविस्तर माहिती असलेली फाईलच गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना संपूर्णतः भाडे माफ द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं भाडं माफ करून पालिका प्रशासनानं मंडळांना दिलासा दिला होता. तसंच मागील वर्षी देखील नवरात्रोत्सव मंडळाचं भाडं माफ करण्यात आलं होतं. सर्व सार्वजनिक मंडळं सामाजिक उपक्रम राबवत असतात. या मंडळांचा शहराच्या जडणघडणीमध्ये मोलाचा सहभाग नेहमीच असतो. सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळं गेली अनेक वर्ष काम करतायत. या मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं संपूर्ण भाडं माफ केलं होतं. त्यामुळे सार्वजनिक मंडळांना निश्चितच दिलासा मिळाला. याच धर्तीवर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना देखील संपूर्ण भाडे माफी द्यावी अशी मागणी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी केली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे भाडे माफ केल्यास या मंडळांना देखील दिलासा मिळेल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळेला अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळेला ते म्हणाले की महाराष्ट्रातील तरुण पिढीचं भविष्य उमलत्या कळीच्या हातानं कुस्करण्यासारखं आहे. 9 कंपन्यांची माहिती घ्या. यातील 4 कंपन्या फ्रॉडमध्ये आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवरती कामाची महाराष्ट्राची जबाबदारी असते. कॉन्ट्रॅक्टमध्ये अशी जबाबदारी निश्चित करू शकता का? त्यांना कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा मिळणार आहेत का? आरक्षण मिळणार आहे का? कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे गरिबांना नोकरीतून बाजूला काढण्याचा प्लॅन आहे. महाराष्ट्रात गरिबांना आता किंमतच नाही. ग्रामीण भागातील मुलं मेहनत करून स्वप्न बघतात, मी पोलीस होईन, अधिकारी बनेन. त्यांनी आता काय करायचं असा प्रश्न आव्हाड यांनी सरकारला विचारलाय. पुढे ते म्हणाले की उद्या ब्रिज बांधायला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी घेतले आणि ब्रिज पडला तर जबाबदारी कोणाची? हा संपूर्ण जगाचा प्रश्न आहे आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर विरुद्ध जगात माहोल आहे. परमनंट जॉब दिल्याशिवाय चांगलं काही घडू शकत नाही. एका पिढीचं जीवन उद्ध्वस्त करताय तुम्ही. महाराष्ट्रातील तमाम तरुणांना मी सांगतोय, या विरोधात रस्त्यावर उतरा. आम्ही तर सोबत आहोतच. वेळ आली तर स्वतः शरद पवारही तुमच्या सोबत चालतील. ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ 48 तासात GR काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द करू. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला आमचा विरोध आहे. तुम्ही नवीन पिढीचं आयुष्य बर्बाद करतायत. त्यांच्या या आशा आकांक्षाचं वाटोळं होणार आहे. त्यामुळे मराठी तरुणांचा गळा घोटणारी ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत आम्ही बंद करणार आहोत. कंत्राटी कामगार म्हणजे तरुण पिढीचं कोमललेलं आयुष्य कुस्करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका आव्हाड यांनी सरकारवर केली आहे. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো
মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। ठाण्यातील छोट्या वाहनांना टोलमधून सवलत द्यावी या मागणीचा सरकारनं गांभीर्यानं विचार सुरू केलाय. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असलेल्या पथकर नाक्यांवरून MH04 नोंदणी असलेली किती वाहनं ये जा करतायत याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. त्यासाठी पुढील 15 दिवस वाहनांचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. ठाण्यामधील छोट्या वाहनांना मुंबईत प्रवेश करताना टोलमाफी द्यावी यासह टोल संदर्भात अनेक मागण्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यात. त्यासाठी मनसेनं आंदोलनही सुरू केलंय. या संदर्भात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ठाणे आणि परिसरातील नागरिकांना रोजच मुंबईत यावं लागतं. पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागून दर 3 वर्षांनी पथकरात वाढ केली जाते. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधलं. त्यावर ठेकेदाराशी झालेल्या करारनाम्यात या संदर्भात तरतूद नसल्याचं रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले. मात्र ठाणेकरांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याबाबत सहमती दर्शवत मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5ही टोल नाक्यांवर पुढील 15 दिवस चित्रीकरण करण्याचे आणि ठाणे परिवहन कार्यालयात नोंदणी झालेली किती वाहनं दररोज ये जा करतायत याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश महामंडळाला दिले. पथकराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं राज ठाकरे यांनी बैठकीनंतर सांगितलं. आमदार असताना टोल विरोधात न्यायालयामध्ये जाणारे शिंदे आता काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रोत्सवात जन्मभूमी श्रीराम मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेश्वरीचा दरबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति श्रीराम मंदिर स्वरूपात भाविकांना अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यातील टेंबिनाका येथील नवरात्रोत्सव जगातील अनेक देशात प्रसिद्ध आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या या नवरात्रोत्सवाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढतोय. दिघे साहेबांनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आज तागायत त्याच उत्साहात सुरू ठेवली. टेंबिनाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी तसंच येथील देखावा पाहण्यासाठी अनेक राज्यातील देवीभक्त दरवर्षी येतात. भव्य दिव्य आरास हे या उत्सवाचं खास वैशिष्ट्य. यावर्षी श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारित हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकडी फळ्या, ऑइल पेंट इत्यादी सामुग्रीचा प्रामुख्याने यामध्ये वापर करण्यात येणार आहे. सदर मंदिराची आरास सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाटे साकारत असून मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंबिनाका, ठाणे अशा 6 ठिकाणी काम सुरू असून अंदाजे 350 कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र काम करतायत. प्रामुख्यानं यामधील काम हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कलकत्ता येथील आहे. मंदिराचा मुख्य गाभारा 40 ते 40 फूट इतक्या मोजमापाचा असून त्याची उंची फूट आहे. छताचा आतील भाग नक्षीकामानं नटलेल्या छत्रीच्या आकाराचा आहे. यामध्ये दशावतारासोबतच विठू माऊली आणि श्री सत्यनारायणाच्या भाविकांना दर्शन होणार आहे. सभामंडप नागर शैलीच्या अप्रतिम शिल्पकलेची ओळख पटवून देणारी असेल असंही खासदार शिंदे यांनी सांगितलं. आणि याही वर्षी जे आहे हा दसरा मेळावा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आहे हा त्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार लुटण्यासाठी जे आहे हे जे प्रत्येक शिवसैनिकाला ऐकायचं आहे ते ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येमध्ये जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामधून लोक त्या ठिकाणी येतील. काही लोकांनी जे आहे हे गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे जो आहे तो दसरा मेळावा त्या ठिकाणी साजरा केला आणि त्या ठिकाणी नेहमी बाळासाहेब ज्या दसरा मेळाव्यामध्ये काँग्रेसला गाडण्याचं काम म्हणजे बोलत होते आणि त्यांनी नेहमीच जे आहे हे काँग्रेसवरती जे आहे काँग्रेस कशा प्रकारे जे आहे हे देशाला नाचवण्याचं काम आणि त्याचबरोबर कशा प्रकारे विचार जे आहे. आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती धोके निवारण संदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञेचं सामूहिक वाचन केलं.
आपत्ती धोके कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं दिनांक 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून घोषित केलाय. त्यानुसार राज्यातही 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगानं आपत्तीप्रवण भागात जीवित, वित्त आणि पर्यावरण विषयक हानी होऊ नये म्हणून कटिबद्ध राहण्यासाठी मी प्रतिज्ञा करते की शासनाच्या उपक्रमात मी सक्रिय सहभाग नोंदवून आपत्तीपासून माझ्या परिवाराची, माझ्या समाजाची आणि सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करेन. आपत्तीचे धोके कमी करणाऱ्या समुदाय आधारित उपक्रमामध्ये मी सक्रिय सहभागी होईन. माझ्या परिवारात आणि समाजात आपत्तीबद्दल जनजागृती करून त्यासंबंधी पूर्वतयारी कशी करावी याविषयी सदैव प्रयत्न करेन. राज्यातील आपत्तीप्रवण भागात जीवित, वित्त आणि पर्यावरण विषयक हानी होऊ नये म्हणून मी सदैव कटिबद्ध राहीन, अशी प्रतिज्ञा जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज घेण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी अनिता जवंजाळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बेकायदा बांधकामांच्या अहवालाची फाईल गायब. प्रसिद्ध श्री भवानी चौकात नवरात्र उत्सवात साकारणार श्रीराम मंदिरांची प्रतिकृती. आणि 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून घोषित. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.